सविस्तर बातम्या पाहणार आहोत। एकीकडे पावसाने दडी मारली आहे तर दुसरीकडे बोगस बियाणांचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। त्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडलाय। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात निवाण गावात शेतकऱ्यांनी 3 ते 4 एकरवर सोयाबीनची पेरणी केली होती। मात्र पेरणीनंतर सुद्धा तब्बल 80% बियाणं उगवलंच नाहीये। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या 3 ते 4 एकरांवर रोटावेटर फिरवलाय। शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी तसंच दुबार पेरणीसाठी मोफत बियाणं उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बुलढाण्यामध्ये अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। बोगस बियाण्यांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय। पेरणी करून सुद्धा 80% बियाणं हे उगवलंच नाहीये। त्यामुळे या शेतकऱ्यानं 3 ते 4 एकरांवर रोटावेटर फिरवलाय। भरपूर शेतकऱ्यांचे सोयाबीन निघाले आमच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये असं झालेलं आहे भाऊ। आता दुबार पेरणीचं संकट आहे। आधी सोयाबीन निघले नाही, 20% सोयाबीन निघले होते। उन्नती बऱ्याचशा कंपनीचे सोयाबीन आहेत, त्यामध्ये उन्नतीचा प्रामुख्याने जास्त सहभाग आहे। आणि जे पंचनामे करायचे होते त्यासाठी आमच्याकडे कृषी अधिकारी उपलब्ध नाही आहेत। तालुक्याला कमसे कम 1 वर्ष आसपास होत आलेलं आहे, तरी आणखीन कृषी अधिकारी आम्हाला भेटलाच नाही। त्यामुळे काय होते, कुठेतरी हे शेतकऱ्यांचा नाही कृषी विभागाशी जो संवाद आहे तो कुठेतरी दूर होत चाललेला आहे। त्यामुळे काय त्वरित पंचनामे व्हायला पाहिजेत आणि शासनाने शेतकऱ्याला त्वरित हे मदत जाहीर करायला हवी, कारण त्याच्याकडे आता तिहार पेरणीचं संकट आहे। आता पाऊस नाही आहे, त्यामुळे बरेचसे सोयाबीन हे निघालेले होते ते लहान आहेत आणि ते जळत आहेत पूर्णपणे। त्यामुळे पाण्याची गरज आहे। पाण्याच्या गरजेमुळे शेतकऱ्याला प्रशासनाची पण साथ हवी। त्यामुळे जे आहे प्रशासनाने लवकरात लवकर संग्रामपूर तालुक्याला कृषी अधिकारी नेमून द्यावा।